Hello students, I am Mr. Prashant Devidas Pawar. Me working in TC College, Baramati. आज आपण 12th सायन्स मॅथ्स पेपर नंबर 2 मधील डिफरन्शिएशन जो टॉपिक आहे त्यामधील पुढचा पार्ट पुन्हा स्टडी करूयात. लास्ट लेक्चर we studied the following points. See here. आपण मागच्या लेक्चरमध्ये चेन रूलवरची काही एक्झाम्पल पाहिली होती आणि त्याचबरोबर 1-1 फंक्शन आणि ऑन टू फंक्शन हा देखील आपण स्टडी केला होता. त्यानंतर द मीनिंग ऑफ इनवर्स फंक्शन वी हॅव सीन अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स विथ सम एक्झाम्पल्स. आता ज्या प्रकारे आपण चेन रूल हा चेंज इन एक्स चेंज इन वाय म्हणजे डेल्टा एक्स डेल्टा वाय त्यानंतर लिबनिझ नोटेशन याचा वापर करून जसा प्रूव्ह केला तसाच आपण इन्व्हर्स फंक्शनसाठी एक थिअरम शिकूयात. पहा थिअरम आहे इफ y इज इक्वल टू f of x is a differentiable function of x such that inverse function x is equal to f inverse y exists, then x is a differentiable function of y and delta x dx upon dy is equal to 1 upon dy by dx where dy by dx is not equal to 0. आपण या अगोदरच्या लेक्चरला हे पाहिलेलं आहे की dx अपॉन dy आणि dy अपॉन dx हे इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. तर आता मग इथे आपण याचा प्रूफ पाहूयात. पहा पहिल्यांदा दिलेला आहे आपल्याला y is equal to f of x is a differentiable function of x. Okay, now see, let us consider ज्या पद्धतीने आपण चेन रूल प्रूव्ह करताना डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय हे इन्क्रीमेंट्स कन्सिडर केले होते तसंच इथं पण करूया. डेल्टा एक्स हा एक्स मधला स्मॉल इन्क्रीमेंट आहे आणि डेल्टा वाय हा वाय मधला स्मॉल इन्क्रीमेंट आहे. त्यानंतर हे दोन्ही आता स्मॉल इन्क्रीमेंट म्हटला की इट टेन्स टू 0 ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 so delta y is also tends to 0. Now let us consider delta y by delta x. See, delta y by delta x into delta x by delta y is equal to 1. पहा जसं काय a by b into b by a असेल तर a आणि b कॅन्सल होऊन 1 जसं राहील त्याच पद्धतीने इथं पण आपण जर पाहिलं तर हा डेल्टा बाय डेल्टा वायला कॅन्सल होईल आणि डेल्टा एक्स कॅन्सल झाला तर 1 असं समजूया आपण. ओके, मग आता यानंतर आता हे आपल्याला माहिती आहे तर आपण हे असं लिहिता येईल. पहा डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय आहे हा डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स जो आहे तो आपण पलीकडे नेऊया म्हणजे LHSला जो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे तो RHSला नेऊया म्हणजे 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. पण हे कधी नेऊ शकतो आपण जर तो 0 नसेल तर डिवाइड करता येतो. या पद्धतीनं डेल्टा वाय एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. आता पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे की आपण दोन्ही साईडला लिमिट घेतो. मग लिमिट घेऊया दोन्ही साईडचा. पहा टेकिंग लिमिट delta x tends to 0 on both sides. So what we get here? Paha, limit delta x tends to 0, delta x by delta y is equal to limit delta x tends to 0 1 upon delta y by delta x आहे. आता जर दोन्हीकडे लिमिट घेतलंय आपण जे दिलेलं आहे y is a differentiable function of x असं म्हटलंय तर y is a differentiable function of x. मगाशी पहा इथे दिलं होतं y is a differentiable function of x.
आता यामुळं आपण जर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असेल तर आपण असं लिहू शकतो. पहा इथे आपल्याला मगाशी आपण लिहिलं होतं की ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय इज ऑल्सो टेन्स टू 0. सो इथं डिनॉमिनेटरला डेल्टा वाय आहे, तर इथं डेल्टा एक्स टेन्स टू 0च्या जागी मी काय केलं, डेल्टा वाय टेन्स टू 0 केला. इथे पहा फक्त इथे छोटासा चेंज केलाय की इन प्लेस ऑफ डेल्टा एक्स टेन्स टू 0 हियर, या ठिकाणी मी काय केलंय, डेल्टा वाय टेन्स टू 0 लिहिलंय. ओके ओके ना. पहा आता काय करूया, वाय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे, म्हणजे आता लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स जो आहे तो एक्झिस्ट होतोय आणि तो काय आहे, इक्वल टू डी वाय बाय डी एक्स आहे. ओके, हे आपण लिबनिज नोटेशननुसार लिहिलेलं आहे. मग आता इथं आपण डी वाय बाय डी एक्स पुटअप करू शकतो आर एच एसमध्ये, आणि जर याचा आर एच एस एक्झिस्ट होत असेल, दिले आर एच एस एक्झिस्ट होत असेल तर मग एल एच एस पण एक्झिस्ट होणार इक्वेशन 1चा. मग आपण पहा इक्वेशन इथे आर एच एस एक्झिस्ट होतोय, दिसतोय आपल्याला डी एक्स बाय, इथे पहा सॉरी आर एच एस एक्झिस्ट होतोय तर एल एच एस एक्झिस्ट होते. मग एल एच एसमध्ये काय आहे, लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय, म्हणजेच काय, डी एक्स बाय डी वाय. सो दोन्ही व्हॅल्यूज डी वाय बाय डी एक्स आणि डी एक्स बाय डी वाय या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात, तर आपल्याला काय मिळेल, एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ वाय, म्हणजेच डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स, व्हेअर डी वाय बाय डी एक्स इज नॉट इक्वल टू 0. फक्त आपल्याला नेहमीच्या मेथडने इथे 4 स्टेपमध्ये हे प्रूव्ह करायचे की काय सांग, पहिल्यांदा चेंज घ्यायचा. पहा जो काही चेंज सांगितलाय तो थेरमसाठी डेल्टा एक्स डेल्टा वाय चेंज घ्यायचा, डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा वाय टेन्स टू 0 घ्यायचा, हे कन्सिडर करायचं जे काही दिलेलं आहे ते. त्यानंतर पुढे काय करणार आपण, आपल्या नेहमीच्या मेथडने लिमिट घ्यायचा दोन्ही साईडला. लिमिट घेतल्यानंतर आपल्याला इथे हे लिबनिज नोटेशन्स वापरावे लागतील. एल एच एस एक्झिस्ट होतो, आर एच एस एक्झिस्ट होतो, त्या पद्धतीनं आपण हे थेरम प्रूव्ह करू शकतो. ओके, यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एक महत्त्वाचा पार्ट लक्षात घेणार आहोत. पहा जो काही डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिल्यांदा इन्व्हर्स फंक्शन आणि रेसिप्रोकल बोथ आर डिफरंट म्हटलेलं आहे. आता इथे आपण अगोदर इन्व्हर्स फंक्शन पाहिलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, आत्ता त्याचा थेरम पाहिला आहे, मागच्या लेक्चरला पुन्हा त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे ते पाहिलेत. पण इथे एक महत्त्वाचा कन्सेप्ट जो आहे की इन्व्हर्स आणि रेसिप्रोकल हे काय आहे, तर इन्व्हर्स आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. पहा, साइन इन्व्हर्स एक्स साइन रेस टू -1 ऑफ एक्स, म्हणजे साइन एक्स रेस टू -1 नाही. हे काय, साइन एक्स रेस टू -1चा मिनिंग आहे 1 अपॉन साइन एक्स, पण साइन रेस टू -1 ऑफ एक्स याचा मिनिंग तसा नाही आहे. याचाच अर्थ हे 1 अपॉन साइन एक्स नव्हे. हे थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घ्या. अशाच पद्धतीनं कॉस इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स सगळ्यासाठी हा म्हणजे याचाच अर्थ एफ रेस टू -1 cannot be written as 1 upon f. This is important thing. आता आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे कसे कॅल्क्युलेट करायचे ते पाहूयात. यासाठी y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर फंक्शन असेल तर सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स आर डोमेन आणि सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ वाय आपण म्हणतो रेंज. तर मित्रांनो पहा, या ठिकाणी हे थेरम दिसतोय तुम्हाला, किंवा हे डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह करायचं. इथे थेरम म्हणण्यापेक्षा आपण डेरिव्हेटिव्ह म्हणूया. y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं. तर या ठिकाणी डोमेन आहे
-1 to 1 आणि रेंज काय दिली हो, रेंज दिलेली आहे -π/2 < y π/2. सो आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह, सो साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे dy/dx = 1/√1 - x². हे कसं मिळवायचं ते पाहूया. आपल्याला इथे 6 फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. सो साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, सेक इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स. यातले मी 3 तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि 3 तुम्ही होमवर्क करायचं आहे. ओके, तर पहा, पहिल्यांदा साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे आपण पाहूया. पहिल्यांदा काय कन्सिडर केलं आपण, y = साइन इनव्हर्स x, त्याचा डोमेन आणि रेंज घेतलाय. दिस इज द गिवन थिंग्स. सो आफ्टर दिस लेट अस कन्सिडर. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती होतं y = f(x) असेल तर आपण f इनव्हर्स ऑफ y = x लिहितो. याच पद्धतीनं हा -1 हा साइन जो दिसतोय तुम्हाला, हा साइन इथे, मी हा साइन इकडे घेतलाय. ओके, सो मग काय येतं इथे x = हे पहा x = साइन y मिळतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता याच्यानंतर आपण डिफरन्शिएट करूया याला. ओके, x = साइन y डिफरन्शिएट करूया, म्हणजे काय येईल, dx/dy = cos y. ओके, विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट केलं बरं का, कारण x इज अ फंक्शन ऑफ y आहे. मग आता आपण पहा या cos y ला, जो cos y आहे याला मला इन द फॉर्म ऑफ x लिहायचंय. मग इन द फॉर्म ऑफ x मांडण्यासाठी मला cos y हे अगोदर साइन मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे, कारण x ची व्हॅल्यू मला साइनच्या फॉर्म मध्ये. म्हणून cos y मला कसा लिहिता येईल, हा 1, आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी की cos² थीटा प्लस sin² थीटा इज 1. सो cos theta can be written as ±√1 - sin²y. ओके, आता इथे आपल्याला इक्वेशन 1 वरून लक्षात येतं की sin y म्हणजे x आहे. मी sin y म्हणजे x पुटअप केला तर मला काय मिळालं, ±√1 - x² मिळाला. आता आपण याच्यामध्ये हा जो प्लस आणि मायनस आहे, हा प्लस मायनस सगळीकडे ट्रू आहे का हे पाहूया. ओके, आता रेंज विचारात घेऊया, -π/2 to π/2. तर y ची व्हॅल्यू कुठे लाय होते हे पाहूया. -π/2 to π/2 आहे. ओके, याच्यासाठी इथे तुम्हाला मी एक डायग्राम काढलेली आहे पहा. त्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसते की 0 हा जो आहे, 0 जो दिसतो इथे पहा, हा 0 x ॲक्सिसला, इथे 0, इथे पाय आहे. ओके, नाव इथे π/2 आहे आणि इथे -π/2. तर या ठिकाणी -π/2 to π/2. सो -π/2 पासून या ठिकाण -π/2 पासून π/2 पर्यंत, म्हणजे फर्स्ट इथे या ठिकाणी पहिल्यांदा 4th क्वाड्रंट येतो. ओके, हा 4th क्वाड्रंट येतो आणि इथे हा फर्स्ट क्वाड्रंट पण त्यामध्ये इन्क्लूड होतो. ओके, सो y कुठे कुठे लाय होतो, एक तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये किंवा 4th क्वाड्रंट मध्ये. मग आपण पाहूयात या ठिकाणी ASTC असं काहीतरी लिहिलंय. तर ASTCचं मिनिंग आहे ऑल साइन, टॅन आणि कॉस. आता ऑल आर पॉझिटिव्ह, साइन आर इज पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह, या ठिकाणी कॉस पॉझिटिव्ह आहे. त्याचप्रमाणे त्याचे रेसिप्रोकल्स पण पुन्हा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहेत. मग आता आपण इथे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह, म्हणून कॉस वाय हा पॉझिटिव्ह येणार. ओके, आणि 4th क्वाड्रंटमध्ये कॉस वाय काय आहे, पुन्हा पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं दोन्ही क्वाड्रंटमध्ये जर तो पॉझिटिव्ह असेल तर इथे
आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली पाहिजे. हे पाहिजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली, त्यामुळं आन्सर काय येईल dy बाय dx. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की dx बाय dy वरून जर dy बाय dx काढायचा असेल तर हा इन्व्हर्सचा फॉर्म्युला आत्ताच आपण प्रूव्ह केलाय. तर dy बाय dx कसा काढता येतो 1 dx बाय dy म्हणजे 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ही कंडिशन -1 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 1. इट मीन्स mod x लेस दॅन 1. सो इट इज mod x इज लेस दॅन 1. हा झाला साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण कॉस इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह देखील मी इथे प्रूव्ह करून दिलाय. तो तुम्ही व्यवस्थितपणे याच पद्धतीने रीड करा. पहा रीड करा आणि तो स्टडी करा व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण टॅन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह पाहूयात कसा कॅल्क्युलेट करायचा तो. टॅन इन्व्हर्स एक्स इथे एक्स बिलॉंग्स टू आर. एक्स काय आहे रिअल नंबर, सेट ऑफ रिअल नंबर मध्ये आहेत ते सगळे एक्स. सो वायची व्हॅल्यू कशी आहे -π/2 टू π/2 इन बिटवीन दॅम. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येतो. सो टॅन इन्व्हर्स एक्स साठी आपण पुन्हा सेम प्रोसेस करूयात. बघा हा टॅन पलीकडे घेतला तर काय येतं LHS ला नेऊयात. सो टॅन वाय इज इक्वल टू एक्स येतो. मग यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय जर घेतला तर dx बाय dy काय येतो सेक्स स्क्वेअर वाय येतो. टॅन ॲक्च्युली टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक्स स्क्वेअर. सो इथे वाय आहे म्हणून वाय ॲज इट इज. ओके. नेक्स्ट पार्ट. सो सेक्स स्क्वेअर कॅन बी रिटन एज इन द फॉर्म ऑफ टॅन. सो हाऊ टू राईट 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय. ओके. मग आता 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय जो आहे टॅन वाय म्हणजे इथं काही प्लस मायनस वगैरे येणार नाही आहे, स्क्वेअर रूट नसल्यामुळं प्लस मायनस वगैरे येणार नाही. सो वी डायरेक्टली पुट हिअर टॅन वाय इज नथिंग बट एक्स. सो व्हॉट इट गिव्स 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो ॲज dx बाय dy इज दॅट 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो वी गेट दॅट dy बाय dx is equal to 1 dx by dy. Okay, so what it gives dy by dx is equal to 1 plus x square. अतिशय सोपं आहे हे. टॅन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो dy by dx is equal to 1 plus x square. ओके. हे पहा याच पद्धतीनं कॉट इन्व्हर्स एक्सचा आपण पाहिला होता. साइन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्स मध्ये फक्त मायनस साइनचा फरक आहे. त्याच पद्धतीने इथं पण y इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे प्लस आहे इथे मायनस आहे. ओके. याच वरच्या पद्धतीनं तुम्ही ते प्रूव्ह करा घरी. ओके. आपण पुढचा पाहूया. आता पुढचा जो डेरिव्हेटिव्ह आता 2 राहिलेले आहेत. सेक इन्व्हर्स एक राहिलाय आणि कोसेक इन्व्हर्स एक राहिलाय. ओके. तर यातला कोसेक इन्व्हर्स मी प्रूव्ह करून देतो. सेक इन्व्हर्स तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये प्रूव्ह करून दिलेला आहे, तर तुम्ही स्टडी करा. ओके. पहा कोसेक इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहिजे. तर या ठिकाणी त्याचा पुन्हा डोमेन रेंज दिलेली आहे. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो पहा इथे डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने येतात -1/x स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1 आणि एक्स लेस दॅन -1 असेल तर मात्र 1/x स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. थोडासा वेगळा पार्ट आहे, पाहूयात व्यवस्थितपणे समजावून घेऊयात आपण. पहा मॉड एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1 जर असेल आणि डोमेन रेंज दिलेलं आहे, हे सगळं आपण ॲज इट इज घेतलंय. आता आपण पुन्हा मगाशीची मेथड आपली तीच मेथड वापरूया. कोसेक LHS ला घेऊया. सो व्हॉट इट गिव्स कोसेक y इज इक्वल टू एक्स. ओके. एक्स इज इक्वल टू कोसेक y. आता डिफरेंशिएट both side with respect to y again. So what it gives again dx by dy is equal to
मायनस कोसेक वाय इंटू कॉट वाय. ओके. आता याच्या पुढे जो आपल्याला प्रूफ लिहायचंय त्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण कॉट वाय दिसतोय. ओके. हा कॉट वाय मला आपल्याला इथे एक्स जो आहे तो कोसेकच्या फॉर्ममध्ये, त्यामुळे मला हा कॉट वाय जो दिसतोय तो कोसेकच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. म्हणजे मी कसं लिहिणार ते, कॉट वाय प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ, डायरेक्टली इथे मी असं लिहू शकतो की कॉट स्क्वेअर वाय इज नथिंग बट कोसेक स्क्वेअर वाय मायनस 1 असं मला लिहिता येतं. हा इथे मायनस दिसतोय ॲज इट इज ठेवलाय. कोसेक वाय इथे आतला प्लस मायनस जो दिसतोय तो ब्रॅकेटमध्ये मी पुन्हा तसाच ठेवलाय, कोसेक वाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ कोसेक स्क्वेअर वाय मायनस 1 आहे. ओके. आता पहा, आता इथला प्लस मायनस जो दिसतोय किंवा तसाच ठेवला आणि कोसेक वायला आपण एक्स लिहू शकतो. ओके. तर इथे असं लिहिलं पहा, dx बाय dy इज इक्वल टू मायनस ऑफ प्लस मायनस एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आता इथे मी विद्यार्थी मित्रांनो प्लस मायनस असल्यामुळं पुन्हा इथं क्वाड्रंटचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणखी एक त्याच्या पुढे जाऊन विचार असा करावा लागणार आहे इथे, तर पहा एक्स एक टर्म आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 ही दुसरी टर्म आहे. तर दोन टर्मचा इथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे त्याचा देखील विचार करावा लागणार आहे इथे. ओके. तर आपण याच्यानंतर काय करूयात, एक कन्सेप्ट मगाशी सारखा पुन्हा आपण डोमेनचा विचार करूया. डोमेन रेंज जे दिलेला आहे त्याचा विचार करूया पुन्हा. इथे आपण पहा मायनस पाय बाय 2 लेस देन इक्वल टू वाय लेस देन इक्वल टू पाय बाय 2. मग या वाय वरून आपण विचार करूयात की हे वर जे दिलेले आहेत म्हणजे कोसेक वायची व्हॅल्यू काय येते हे आपण विचार करूयात. सो कोसेक वाय जो आहे पहा कोणत्या क्वाड्रंटमध्ये, तो फर्स्ट क्वाड्रंट आहे. आता कोसेक वाय आणि कॉट वाय हे ॲक्च्युली एक्स म्हणजे कोसेक वाय आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 म्हणजे कॉट वाय. मग आता कोसेक वाय आणि कॉट वाय हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय होणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सगळे पॉझिटिव्ह आहेत फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, ते पॉझिटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट जो दिसतोय, फोर्थ क्वाड्रंटमध्ये पुन्हा कोसेक वाय आणि कॉट वाय काय असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत इथे मात्र. कारण का, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस हा पॉझिटिव्ह असतो तर अदर निगेटिव्ह असतात, म्हणून कोसेक आणि कॉट हे निगेटिव्ह. आता आपण पाहिलं एक्स म्हणजे कोसेक वाय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 1 म्हणजे कॉट वाय आहे. पहा इथे मी तुम्हाला दाखवतोय. सो एक्स ही जो आहे, एक्स जो आहे तो मित्रांनो कॉस वाय आहे आणि हा कॉट वाय जो आहे तो हा आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. तर या दोघांचा इथे मल्टिप्लिकेशन आहे. ओके. मग आता मल्टिप्लिकेशनमध्ये दोन्ही जर पॉझिटिव्ह असतील तर त्यांचा मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येतो आणि दोन्ही जर निगेटिव्ह असतील तरी मल्टिप्लिकेशन काय येतो, पॉझिटिव्ह येतो. म्हणजे ब्रॅकेटमधली जी क्वांटिटी आहे ती काय होणार आहे, आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावी लागणार आहे. ओके. लक्षात येतं का पहा ब्रॅकेटमधले. सो मल्टिप्लिकेशन जो येणार आहे ते दोन्ही क्वाड्रंटमध्ये इथे पॉझिटिव्ह आला. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, पहा इथे तुम्हाला हा पार्ट बघा. आता इथे आपण कन्सिडर पहिल्यांदा हे दोन्ही पॉझिटिव्ह आले. मग पॉझिटिव्ह आले तर आपल्याला इथे एक प्रश्न पडतोय, मोठा प्रश्न पडतोय की एक्स पॉझिटिव्ह आल्यामुळं हा जो बाहेरचा एक्स जो आहे, एक्सची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह असेल तर काय होईल, कारण बाहेर निगेटिव्ह आहे बघा. सो एक्सची व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याच्यावर इथे विचार करावा लागेल आपल्याला. मग याच्यावर जर विचार करायचा असेल तर मग एक्स पॉझिटिव्ह असेल तर काय होईल आणि एक्स निगेटिव्ह असेल म्हणजे एक्स लेस दॅन 0 असेल.
पण आपल्याला कंडिशन काय दिल्यात मागे एक्स ग्रेटर दॅन 1 आणि एक्स लेस दॅन -1 दिले. ओके, सो हे ते दिलेल्या गोष्टी आहेत. सो दिलेल्यानुसार एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 1 थोडक्यात, आणि एक्स लेस दॅन 0 म्हणजेच एक्स लेस दॅन -1. पहा, हे एक्स लेस दॅन 0 म्हणजेच एक्स लेस दॅन -1 आहे. आता इथे एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होईल पाहूया. एक्स जर पॉझिटिव्ह असेल, ओके, तर हा निगेटिव्ह आणि ही पॉझिटिव्ह क्वांटिटी ऑलरेडी, तर काय मिळेल, निगेटिव्ह मिळणार आहे. लक्षात येते का बघा, मला या ठिकाणी या इथे मायनस तुमचा आहे तसाच ठेवला, इथे dx/dy मध्ये हा मायनस आहे तसाच घेतलाय, आणि एक्स ही क्वांटिटी काय आहे, पॉझिटिव्ह, म्हणून हे काय झालं, हा ब्रॅकेट पूर्ण पॉझिटिव्ह आला बरं का तुमचा. ओके, मग आता झाला पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्ह झालं. पण जर एक्स निगेटिव्ह असेल तर मात्र बाहेर निगेटिव्ह आहे. ओके, ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह आहे, त्यामुळं निगेटिव्ह निगेटिव्ह हे होणार पॉझिटिव्ह, म्हणून इथे पॉझिटिव्ह आलं. ओके, तर आता इथे दोन डेरिव्हेटिव्ह तयार झाले. एक्स ग्रेटर दॅन 1 असताना काय आणि एक्स लेस दॅन -1 असताना काय येतो हे आपण पाहिलं. आता याच पद्धतीनं आपण फॉर्म्युला यूज करूया इनव्हर्स डेरिव्हेटिव्हचा. सो dx इज इक्वल टू 1/dx/dy. मग आता इथे फक्त याचे रेसिप्रोकल्स लिहायचे, तर कसे लिहायचे, dy/dx इज इक्वल टू एक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर -1 बाय याच्यावरून इकडून इथे आपण लिहिलेलं आहे हे. ओके, फक्त यांचे रेसिप्रोकल्स घ्यायचे, आपल्याला हे मिळालेलं आहे सगळं, फक्त रेसिप्रोकल्स लिहिलेले आहेत आपण. पण आता हे लक्षात ठेवताना हे सगळं लक्षात ठेवायचं आहे का, नाही. आणि सेक इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्ट इथे अपोजिट दिसतोय तुम्हाला. एक एक्स ग्रेटर दॅन 1 असताना पॉझिटिव्ह दिसतोय आणि एक्स लेस दॅन -1 असताना निगेटिव्ह दिसतोय. मग आपण काय करणार आहोत पहा, एक्झाम्पल ज्यावेळेस सोडवणार आहोत आपण, त्यावेळेस आपल्याला एक नोट इथे मी सांगतोय तुम्हाला. आता विद्यार्थी मित्रांनो, एक नोट जी सांगणार आहे ती व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर पहा, आपण नोट बघूयात. जर आपण ग्राफचा विचार केला, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये ग्राफचा जर विचार केला, तर फंक्शन जर इन्क्रीजिंग असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येतो, आणि फंक्शन जर डिक्रीजिंग असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो निगेटिव्ह. मग यानुसार सेक इनव्हर्स एक्स हा जो फंक्शन आहे तो ऑलवेज कसा आहे, इनक्रीजिंग आहे, त्यामुळे आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत पॉझिटिव्ह. आणि कोसेक इनव्हर्स एक्स जो फंक्शन आहे तो डिक्रीजिंग आहे, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेणार आहोत, तर निगेटिव्ह. तर लक्षात ठेवा, आज थोडासा थिअरीचा पार्ट मित्रांनो आपण जास्त शिकलाय, त्यामुळं मी आता पुढे एक्झाम्पल्स वगैरे जे आहेत ती पुढच्या लेक्चरला घेणार आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, झालेला जो पार्ट आहे हा रेग्युलर स्टडी करा. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यश अजिबात मिळणार नाहीये, त्यामुळं प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. जसे संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. ओके, थँक्यू.